नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी एक महत्त्वाची सेवा करायची आहे आणि ती सेवा कोणती ते पाहणार आहोत. आपण सर्वजण आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो, पण त्याचबरोबर यमदीपदान हे देखील याच दिवशी केलं जातं. म्हणजे यमदेवाला एक दिवा दान करत आपल्या घरात कुणालाही अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हे यमदीपदान केले जाते. तसं पाहिलं तर मृत्यू हा अटळ आहे, पण आपल्या घरात आपत्कालीन मृत्यू येऊ नये म्हणून हे दीपदान केले जाते. हे दीपदान कोणत्या वेळी, कोणत्या दिशेला आणि वात कशी बनवायची हे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यमदीपदान हे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री करायचे आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या वेळी करायचे, तर तुमच्या घरातील सर्व व्यक्ती घरात उपस्थित असल्यावर करायचे आहे. अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत हे दीपदान तुम्ही करू शकता. सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म असल्यास यमदीपदान करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर घरातील इतरांकडून ही सेवा करून घ्यावी. यमदीपदान करण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा करायचा आहे. कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजवताना त्यात मीठ घालायचे नाही. काही ठिकाणी पंथीप्रमाणे साधा दिवा बनवला जातो, तर काही ठिकाणी चौमुखी दिवा बनवला जातो. साध्या दिव्यामध्ये फक्त एकच वात लावली जाते. चौमुखी दिवा हा कणकीपासून चौकोनी बनवला जातो आणि 4 कोपऱ्यांना 4 वाती लावल्या जातात. आणि दिव्यासोबत 2 मुटके देखील बनवले जातात. तुमच्याकडे जी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे दिवे बनवायचे आहेत. काही ठिकाणी मुटके बनवले जातात, तर काही ठिकाणी नाहीत बनवत. यानंतर वात कशी बनवायची? देवाला दिवा लावत असताना आपण दररोज 2 वातींची 1 वात करून लावत असतो. पण या दिव्यासाठी आपल्याला सिंगल एकच वात बनवायची आहे. तुम्हाला जर चौमुखी दिवा बनवायचा असेल तर 4 वाती बनवा. हा यमाचा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे. घराच्या बाहेर म्हणजे अगदी आपल्या अंगणात नाही, तर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. हा दिवा दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला आपण ठेवू शकतो, पण दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच असायला हवी. हा दिवा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. जमिनीवर खाली ठेवायचा नाही. प्लेट ऐवजी नागलीच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवला तरी चालेल. या दिव्यासाठी आपल्या घरात जे तेल उपलब्ध असेल ते वापरले तरी चालेल. यानंतर या दिव्याला गंध, अक्षदा आणि फूल अर्पण करायचे आहे आणि ओम यमदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा दिवा आपल्याला धन्वंतरी देवीची पूजा झाल्याच्या नंतर लावायचा आहे. या दिव्याची वात दक्षिण दिशेला करायची आहे. हा दिवा उंबऱ्याच्या डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला लावला तरी चालेल, पण त्याची वात दक्षिणेकडे करायची आहे. हा दिवा उंबऱ्याच्या बाहेर नेल्यानंतरच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर घरातील सर्वांनी या दिव्याचे दर्शन घ्यायचे आहे आणि ओम यमदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी म्हणायचा आहे. हा दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर शांत झाला तरी नंतर प्रज्वलित करायचा नाही. त्यामुळे सर्वांचे दर्शन होईपर्यंत तो शांत होणार नाही याची काळजी घ्या. हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून आपल्याला हा दिवा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. हा दिवा आपल्याला गाईला खायला द्यायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातील रीतिरिवाजाप्रमाणे दीपदान करायचे आहे. मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.